नमस्कार मित्रांनो, मी अतुल देशपांडे, देशपांडे होम लोन आपणासाठी मी लोन ट्रान्सफरचे ऑफर घेऊन येतो आहे. खूप कमी व्याजदरात ज्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. होम लोन ट्रान्सफर करायचं आहे त्याचं एक तुमच्याकडे कारण पाहिजे की का आपल्याला करायचं आहे. एक तर त्या ठिकाणी व्याजदर तुम्हाला जास्त आहे, जास्त व्याजदर असतं तिथं टॉपअप जर घेतली तुम्हाला त्याच व्याजदराने जास्त मिळणार आहे. तेच लोन आज जर व्याजदर कमी झाले तर तुम्ही ते लोन बाहेरच्या बँकेत कमी व्याजदरात ट्रान्सफर करून घेणं फायद्याचं ठरतं. कमीत कमी 1.25 ते 1.5-2% जर फरक पडत असेल तर नक्की तुम्ही ते लोन ट्रान्सफर करणं तुमच्या फायद्याचं असतं. आता मी जे ऑफर घेऊन आलो आहे ती वेगळ्या प्रकारची आहे की जे जुन्या प्रकारचे फ्लॅट आहेत, जे टाउन प्लॅनिंगमध्ये आहेत पण त्यांचे कंप्लिशन नाही आहेत, सोसायट्या झालेल्या आहेत, तर अशा प्रकारचे जे फ्लॅट्स आहेत त्याचे आज बाहेरच्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी तुमचे हे 9.5% पुढं ते 11%पर्यंतचे बऱ्याच लोकांचे व्याजदर आहेत. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतोय की मी 5 ते 6 वर्ष तिथे लोन फेडतोय आणि माझं बँकेने पहिले व्याज काढून घेतलेलं आहे, तर मी आता कशाला ट्रान्सफर करू. आणि त्या ह्याच्यात बाहेर जे 8-8.5% ऑफर असतात ते न घेता लोक तिथंच 10-11% व्याजदर भरत बसतात. आता यात सांगायचा मुद्दा म्हणजे असं आहे की बऱ्याच लोकांचं जे मगाशी बोलल्याप्रमाणे मी की सगळ्यांना असं वाटतंय की मी तिथं 4 वर्ष 5 वर्ष पूर्ण व्याज आता बँकेने काढून घेतलंय. पण एक मित्रांनो असं असतं त्या म्हणजे लोनमध्ये आज जे तुमचं आउटस्टँडिंग आहे, उद्या तुम्ही 25 लाखाचं लोन घेतलंय आणि 22 लाखाचं लोन शिल्लक आहे, तर 22 लाखाला तुम्ही 11%नी 10%नी व्याजदराने तिथं पैसे भरताय, व्याज भरताय तेवढ्या पैशाला. तेच तुम्ही जर ट्रान्सफर आज केलं तर त्याच पैशाला तुम्हाला 8-8.25% ते ट्रान्सफर होऊन तुमचा महिन्याचा बेनिफिट होऊ शकतो. आत्ताची ऑफर अशी आहे की ज्याचा 750+ सिबिल असेल आणि ज्यांचं टाउन प्लॅनिंगमध्ये आहे, रेरामध्ये नाही TPमध्ये आहे पण कंप्लिशन नाही आहे, काही अडचणी आहे, तर अशाचं आपल्याकडे ऑफर आहे. 7.95% आपण ट्रान्सफर करतो आहे, शिवाय त्याच्यावर आपण टॉपअपसुद्धा त्याच रेटमध्ये देतो आहे. तर ही ऑफर सगळ्यांसाठी आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एखादाचं 20 लाखाचं लोन आहे, त्याचा 20 लाखाचा 10.5% जर त्या दुसऱ्या ठिकाणी भरत असेल तो जवळजवळ त्याला 19,968 आसपास EMI जातो 20 वर्षासाठी 10.5%. तोच जर आता जर माझ्याकडे ट्रान्सफर केला 7.95नी 20 वर्षासाठी तर जवळजवळ 16,668 आसपास तो EMI जाईल. म्हणजे मंथली त्याचं 3,020 रुपये 10 रुपये इतका त्याचा बेनिफिट पर मंथ होईल. तर हे जी ऑफर आहे ही थोड्या कालावधीसाठी आहे. तर आपण कॉन्टॅक्ट करावं ज्यांचे जुन्या फ्लॅट आहेत की ज्याच्या ठिकाणी रेग्युलर तुमचे EMI चालू आहेत आणि तुम्हाला जर अजून आवश्यकता असेल, अगर 4 ठिकाणी तुम्ही कुठले तरी PL हे ते लोन कार लोन जास्त व्याजदराने घेतले असतील तर याच फ्लॅटवर जर व्हॅल्युएशन आलेलं असेल तर त्याच्यावर आपण टॉपअप देऊन ते सुद्धा लोन तुम्हाला खूप कमी किमतीत करून घेता येईल. तर ही ऑफर आहे. अशाच नवीन ऑफर आम्ही आपल्यासाठी देत राहू. धन्यवाद.